नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। MIDC वसाहतीत सांडपाण्याचा उघड प्रवाह, वासुली व शिंदे परिसरात नागरिकांचा त्रास वाढला। औद्योगिक गाळ्यांमधील सांडपाणी थेट रस्त्यावर, दुर्गंधी व अस्वच्छतेने नागरिक हैराण। वासुली गावाजवळील MIDC टप्पा क्रमांक 2 परिसरात काही गाळेधारकांकडून सांडपाणी नाल्यात न सोडता थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे। सांडपाण्यामुळे रस्त्यावर घाणीचे डबके तयार होऊन दुर्गंधी पसरली असून नागरिक, प्रवासी आणि व्यावसायिकांना नाकावर रुमाल धरून चालावे लागत आहे। गुरुवारी दिनांक 9 रोजी एका उद्योगधारकाने आपल्या प्लॉटमधील पाणी थेट रस्त्यावर सोडले। त्यामुळे रस्ता निसरडा बनला असून पायी चालणे अवघड झाले आहे। या सांडपाण्यामुळे डासांचा त्रासही वाढला असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक रहिवाशांनी MIDC प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे। MIDCने गटार योजना तातडीने राबवावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे। शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित करूनही अपेक्षित मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत, त्यामुळे प्लॉटधारक सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्येत अडकले आहेत। वासुली ते शिंदे या मार्गावर रस्त्याला उतार असल्याने पाणी वासुलीकडे वाहते आणि तेथील लोकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो। ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा MIDC प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून ही व्यथा मांडली होती, मात्र प्रशासनाने तक्रारींकडे दुर्लक्ष केले, असा आरोप सरपंच कोमल पाचपुते यांनी केला। पावसाळ्यात जसा पूर येतो तसा रस्त्याला भर उन्हाळ्यात पूर आलेला आहे। एवढं गहाण पाणी वासुली पाट्यावरून MIDCच्या प्लॉटचे सोडलेले आहे। MIDCचा हलगर्जीपणा, प्लॉट दिले पण ड्रेनेज लाईन काढलेली नाही MIDCने।